शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राज्यसभा खासदार राघव चड्डांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल भाजपसोबत, नितीन नबीन यांची भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली. आम आदमी पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात, मी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही. राघव चड्डांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर टीका. भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला. राघव चड्डांसह 7 खासदारांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट. काही खासदारांच्या घरी ईडीनं छापे टाकले. भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. पंजाबची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही. आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल. आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न. शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरही पुन्हा इशारा. आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार. कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीयही उपस्थित. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने सामने. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. 11 कार्यकर्त्यांना अटक. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्यानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट. मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध. मराठी सक्तीच्या नावाखाली मुंबईमध्ये गुंडगिरी सुरू. निरुपम यांचा आरोप. 28 तारखेला मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करू. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. मराठी आलीच पाहिजे, पण जोर जबरदस्ती योग्य नाही. मारझोड नको. नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना सोबत घेतलं पाहिजे. रिक्षा टॅक्सी चालकांबाबत मराठी सक्तीच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट. एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव. मनसे नेते अविनाश जाधवांचं गुणरत्न सदावर्तेंना आव्हान. तर धमकीला कोण घाबरतं? मीरा भाईंदरला केव्हाही जाणार. सदावर्तेंचं प्रत्युत्तर. भाजपच्या मोर्चा दरम्यान वाहतूक कोंडीमुळे महाजनांवर संतापलेल्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंची मुलगी मैदानात. जैन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या विरोधात तक्रार दाखल. मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. जैन सदावर्तेविषयी चर्चेची गरज नाही. सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळाला. नाना पटोलेंची टीका. तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती. असीम सरोदेंचा निशाणा. भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही. सूत्रांची माहिती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर मविया आग्रही. काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला. राऊतांची माहिती. पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका. तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी. वडेट्टीवारांचं विधान. होंदू खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा ताबा सध्या एसआयटीकडे. महिला अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटीकडून कसून चौकशी सुरू. मोंदू खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्ये 58 लाखांची जमीन. खरातच्या अटकेच्या दिवशी जमीन नोंदणी करार झाल्याचा प्रकार. एसआयटी मार्फत सखोल चौकशीची मागणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.